शिरूर तालुक्यातील तळेगाव, ढमढेरे, शिरूर, बोऱ्हाडे मळा येथे गोव्याहून महाराष्ट्रातील नाशिक या ठिकाणी अवैध दारूची वाहतूक करणारा ट्रक शिरूरच्या पोलीस पथकाने पकडला। यात रॉयल ब्ल्यू दारूचे 1050 बॉक्स आढळून आलेत। याची किंमत 60,48,000 रुपये इतकी असून या गुन्ह्यात वापरलेला 15 लाख रुपयांचा ट्रक असा एकूण 75,48,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे। मोहम्मद शेख असं अटक करण्यात आलेल्या ट्रक चालकाचं नाव आहे। याबाबत माहिती अशी की शिरूर पोलीस पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की चौफुल्यावरून शिरूरकडे येणाऱ्या ट्रकमध्ये दारूची वाहतूक होत आहे। या बातमीच्या आधारे शिरूर पोलिसांनी चौफुला शिरूर रस्त्याहून शिरूरकडे येणारा ट्रक याचा चालक पोलिसांना पाहता संशयास्पद हालचाल करू लागला। त्यामुळे पोलिसांना त्याचा संशय आल्यानं पोलिसांनी ट्रक थांबवला। त्यावेळेस त्यातून दारूचा वास येत असल्याचं पोलिसांना समजलं। ट्रकची तपासणी केली असता ट्रकमध्ये जुन्या कपड्यांच्या गाठोड्याच्या पाठीमागे दारू सारखे बॉक्स आढळून आले। यावेळी पोलिसांनी जाऊन पाहणी केली असता ट्रकमध्ये 60,48,000 रुपये किमतीचे गोवा रॉयल ब्ल्यू दारूचे 1050 बॉक्स मिळून आले। पोलिसांनी रॉयल ब्ल्यू दारूचे बॉक्स आणि गुन्ह्यात वापरलेली 15 लाख रुपयांची ट्रक असा एकूण 75,48,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी ट्रक चालकाला ताब्यात घेतला असून शिरूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे।